पालकची भाजी आवडत नाही म्हणून मी आज त्याच्या चपात्याच बनवून टाकल्या. स्वराजलासुद्धा ते खायला खूपच आवडलं आणि आम्हालासुद्धा त्या चपात्या खूपच आवडल्या आणि आता आम्ही त्या कंटिन्यू बनवत राहणार आहे. स्वराजला त्याची वॉटर बॅग अडकून दिली आणि त्याला नवल असं काहीतरी वाटलं म्हणून तो त्याच्या बाबांकडे बघत होता आणि त्याला असं काही पण झालं की लगेच बाबांना दाखवायचं असतं. त्याच्यासाठी मी ब्रेड पिझ्झा बनवला पण त्याने काही खाल्लंच नाही म्हणून आम्हीच खाल्ला आणि चहासुद्धा घेतला. संध्याकाळचं माझं हे रूटीन आणि इथे बघू शकता दुसऱ्या दिवशी मी मसाल्याचा डबा पहिला क्लीन करून घेतला कारण की मसाले संपले होते सगळे म्हणून आणि सगळं क्लीन करून झाल्यावरती मसालेसुद्धा भरून ठेवले. इथे शेजारीच बटाट्याचं कालवण आणि दूध तापवायला ठेवलं. दुपारचा निवांत टाईम होता म्हणून खोबरं चिरून घ्यावं म्हटलं पण हात सगळे लाल लाल झाले होते, दुखायला लागलं होतं आणि तो कूट करून ठेवला म्हणजे आपल्याला सगळ्या रोजच्या भाज्यांसाठी टेन्शन नसतं म्हणून मी एकदाच तेच खोबरं वगैरे चिरून त्याचं कूट बनवून ठेवते. इथे मी आता कढीपत्ता आणायला आलेली नाही. इथे बघा किती केळी आली ते आता ती केळी 2-3 महिन्यांनी काढायला येतील आणि कारल्याच्या वेलाची फुले पडत होती म्हणून माझ्या मम्मीने सांगितले की तिथे शेण टाक. तर मी तसंच केलं आणि आता बघू शकता कारलंसुद्धा आले. कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्की सांगा. बाय बाय.